हरिओम. मी वंदना आवटी. आज आपल्या भजनानंदाच्या सरस्वतीच्या ज्यांना कृपा लाभलेली अशा प्रतिभावान प्रतिभा पोद्दार माऊली कोल्हापूर इथल्या आपल्या भजनानंदाच्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यांच्या सेवेमुळं त्या खूप आपल्या भजनानंदामध्ये प्रख्यात आहेत आणि गोंदवल्याला पण त्यांनी खूप सुंदर असं त्यांच्या पुस्तकाचं विमोचन केलं. तर अशा सर्वांना माहीत असलेल्या प्रतिभा माऊलींचा आपण आज थोडीशी परिचय करून घेऊ, मुलाखत घेऊ. आता हे नीता माऊलीला म्हणजे आपल्याला विषय दिलेले आहेत नीता माऊलींनी खूप सुंदर असे. तर त्या नीता माऊलीला नमस्कार आणि भजनानंदाच्या सर्व सख्यांना नमस्कार. तर आता मी सुरुवात करते माऊलींनो. धन्यवाद. प्रतिभा माऊली नमस्कार. 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 जय भजनानंद. जय भजनानंद. आदरणीय नीता माऊलींना नमस्कार. समूहातल्या सर्व माऊलींना नमस्कार. सुरुवातीला मी तुमचं थोडं स्वागत केलं. हंस वाहिनी सरस्वतीच्या, हंस वाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. प्रतिभा माऊलीला खास नमस्कार माऊली. आणि या सरस्वतीच्या गाण्याने तुमचं स्वागत केलेलं आहे मी. तर खूप छान वाटलं. अगदी सुरुवात सुंदर केली आहे तू. तर आपला भजनानंद आहेच आहे माऊली, तसा सुंदरच आहे सगळा. माझं म्हणणं आहे की आता मी प्रश्नाला सुरुवात करते. ओके. तर सुरुवातीचा प्रश्न आहे की तुमचा म्हणजे जन्म आणि तुमचं बालपण कसं काय गेलं किंवा काय शिक्षण कसं झालं? माझा जन्म कराड येथे झाला आणि माझं आजोळ कराड. आणि कसं झालं, माझ्या आईकडे पण भरपूर श्रीमंती, वडिलांच्याकडे पण भरपूर श्रीमंती आणि आम्ही दिसायला खरोखरच गोंडस असल्यामुळं दोन्ही बाजूला आमचं भरपूर कौतुक झालं आणि लाडाकोडातच मी वाढले. आर्थिक सुबत्ता असल्यामुळं कशालाही कमी नाही. बालपण अगदी सुंदर गेलं. रम्य ते बालपण म्हणण्यासारखं झालंय. दिसतेच तुमच्या त्या सगळ्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये ती छाप आहेच पूर्ण. शेवटी कसं आहे, परमेश्वरी इच्छा. ते तर आहेच आहे. आणि श्रद्धा मेन म्हणजे तुम्हाला ते संस्कार आहेत तसे पूर्ण देवाचे. दोन्ही घरं आमची आध्यात्मिक आणि धार्मिक असल्यामुळं आणि मुळात कसं आजी आजोबांच्या ह्याच्याखाली मी राहिल्यामुळे मला अध्यात्माचं आणि धार्मिकतेचं खूपच लहान वयात ज्ञान मिळालं. घरातले तेच म्हणतात ना, घरातले संस्कार आणि जे कुळाचे संस्कार असतात ते चेहऱ्यावर लपून दिसत नाहीत, ते दिसतातच बरोबर. आणि तुमच्या लेखणीत तर खूप दिसतात. तर दुसरा म्हणजे प्रश्न असा की तुम्हाला बरेच असे बक्षिसं वगैरे मिळाले असतील आणि शाळेमध्ये पण तुम्ही फर्स्ट नंबरला होतात असं माहिती आहे. तर त्याचा काही अनुभव एखादा? तसं म्हणजे कसं, शाळेत मी होते पण थोडं अभ्यासात दुर्लक्ष होत होतं, खेळाकडे जास्त लक्ष होतं. तरी पण मी नंबरात होते आणि मला पहिलं बक्षीस 8वीला असताना रांगोळी स्पर्धेत मिळालेलं. त्याच्यानंतर हायस्कूल मध्ये गाण्याचं मिळालेलं. शाळेचा रौप्य महोत्सव होता आणि त्यावेळेला नाट्यगीत एक मी म्हटलं होतं आणि त्या नाट्यगीताला मला बक्षीस मिळालं होतं. आणि माझ्या आईला ज्या शिकवायला शिक्षिका होत्या त्याच मला पण होत्या. अरे वा माऊली, थोडस नाट्यगीताची झलक एखादी नाट्यगीताची त्या आठवणीची. म्हणते युवती मना दारुण रण रुचिर प्रेम झाले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेम. हे नाट्यगीत मी म्हटलं होतं. आणि आमच्या म्हणजे फॅमिली डॉक्टरच होते आमचे, दातार डॉक्टर म्हणून.
त्यांनी ते ऐकले. म्हणजे असे गावातली प्रतिष्ठित मंडळी त्यावेळेला पाहुणे म्हणून बोलवले होते. तर त्यांनी माझं इतकं कौतुक केलं की ह्या वयात नाट्यगीत म्हणतेस म्हणजे काय, एवढ्या छोट्या वयामध्येच. आणि तेव्हा मला ते दुसरं गाण्याचं बक्षीस मिळालं. वा वा, अभिनंदन माऊली. आणि अजून असे तुम्हाला भीमसेन जोशी समोर वगैरे असं कुठेतरी ऐकलंय मी की तुम्हाला तिथे पण कोणीतरी असं म्हणजे थाप मिळाली, तुम्ही कोणासमोर तरी गाणं म्हणलं. ते कसं आहे, मला म्हणजे गाण्याची आवड असल्यामुळं कुठंही गेलं की, आणि परमेश्वर कृपेनं आवाजाचं वरदान मिळालंय मला, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी मला गाण्याची संधी मिळाली. आणि तिथं मग मला म्हणजे कसं झालं, लहान वयात एवढी अवघड गाणी म्हणणारी त्यावेळेला म्हणजे सगळ्यांना कौतुक वाटत. नाही नाही, आहे ते माऊली कौतुकासारखं, ते खरंच आहे ना. आणि नाट्यगीत म्हणजे काही जोक नाही ना, पूर्ण म्हणजे ते सगळे आकार उकार घ्यावं लागतात. आणि त्यामुळे मला असं वरचेवर गाण्याची बक्षीस, वक्तृत्व, निबंध स्पर्धेचं बक्षीस असं मला मिळत गेलं. आणि म्हटलं तर मी असं मन लावून करत नव्हते, खेळाकडे जास्त लक्ष असल्यामुळे ना मी आईचं आणि आमच्या बाबांचं भरपूर बोलणं घेतले त्या बाबतीत. अभ्यास कर, आधी अभ्यास कर, हे राहू दे, हे दुसऱ्यांदा बघायचंय आपल्याला, पहिला अभ्यास. आणि मला परीक्षेपुरता अभ्यास करायचा, त्यातच मी नंबर काढायचे आणि ह्या गोष्टीकडे जास्त माझं लक्ष होतं. त्यामुळे मला सगळे म्हणजे कौतुक करायचे की हिला एवढं कसं काय, म्हणजे ही अष्टावधानी म्हणायचं हिला का अष्टपैलू म्हणायचं कळत नव्हतं त्यांना, लोकांना. आणि आमच्या आई वडिलांच्या जवळ म्हणायचे की काय तुमची मुलगी एवढ्या वयात तुम्ही तिला एवढं सुंदर गाणं शिकवलंय म्हणजे शाळेत थोडं होतं, नाही असं नाही, पण आई वडिलांनी पण मला संधी दिली. तीच मोठी बाब आहे. आणि घरामधलं हे वातावरण तेच पोषक असल्यामुळे ते खूप, आणि तुमच्या मुळातच पिंड तुमचा कलेचा असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी फार लवकर आल्या. खरंच. बरं, कसं आहे, आईला पण गाण्याची आवड होती, त्यामुळे तिनं मला कधी अडवलं नाही. सपोर्ट आईचा. आईचा सपोर्ट होता भरपूर. अगदी मी आता सांगायचं झालं तर मी 10वीला असल्यापासून मला स्थळ येत होती. माझ्या आईनं इतका स्वतःचा हट्ट आहे की नाही, तिला ग्रॅज्युएट केल्याशिवाय मी तिचं लग्न करणार नाही. आणि खरं आज तिच्यामुळेच मी एवढा. बरोबर आहे. नाही, आईला म्हणजे दिसतच ना माऊली, भविष्य दिसतच आईला असं. बरोबर. हो. आणि त्यामुळं मग पुढं पण सगळं व्यवस्थित होत गेलं. शिक्षणाची, आई म्हणायची, शिक्षणाची शिदोरी बरोबर असली की आयुष्यात कुठंही नडत नाही. बरोबर आहे, खरंच आहे. आणि आपल्या लोकांना पहिले आपले सुसंस्कृतच घराणे असतात, तर ते सांगावं लागत नाही एवढ्या गोष्टी. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता तुम्ही तर एवढं म्हणजे नंतर सर्व्हिस पण केली वाटतं, नोकरी पण होती वाटतं तुम्हाला. नोकरी असं नाही, पण आकाशवाणीवर मी काम करत होते, प्रोग्राम होत होते, कलाकार म्हणून. कलाकार, तिथे पण तुम्हाला कलाकार. छान. आणि तुम्हाला जे आता मी चारोळ्याबद्दल विचारते, म्हणजे त्या अतिशय इतक्या सुरेख चारोळ्या तुम्ही करतात, आणि सेवा तुमची भजनानंदामधली की सुरुवातीला रांगोळी, त्यानंतर फुलांची परडी, रोज 60 फुलांचे, आणि त्याच्यावरती खाली तुमची चारोळी, आणि त्याच्यानंतर टेंबेस्वामीचं तुम्ही वाचतात, वाचन पण अतिशय सुरेख. तर हे कसं काय जमतं तुम्हाला? खरं सांगू, मला बागेचं पण वेळ खूप आहे, फुलांचं वेळ खूप आहे मला. आणि मी अक्षरशः सकाळी 9 वाजेपर्यंत बागेत वेळ घालवते. आणि मला असं फील होत आहे की ती फुलं बोलतायत माझ्याशी, असं फील येतोय मला. आणि त्यावर मी एक कविता पण केली आहे, हितगुज म्हणून कविता केली आहे मी, फुलांची हितगुज असं. तर मग त्यामुळे ते मला आपोआप कसं सुचतं माहित नाही, पण ज्या वेळेला सुचतं त्यावेळेला मी नोट करून ठेवते. अरे वा, छान आहे ना माऊली, ही प्रतिभा तुमची अशीच फुलत राहो. आणि तुम्हाला भजनानंदामध्ये
म्हणजे सामील कशा झाल्या तुम्ही? मी 2000 साली म्हणजे माझी मुलं 10वी-12वी झाल्यानंतर 2000 साली भजन आमचा सोनाई साधना भजनी ग्रुप आहे, त्याच्यात मी जॉईन झाले. मग त्या अंजली आपटे माऊली आहेत ना, त्या मेन होत्या आहेत म्हणजे. तर मग त्यांनी मला भजनानंदात इकडं घेतलं की तुमचं सगळं व्यवस्थित आहे तर तुम्ही करू शकाल आणि भजनानंद जॉईन करा असं मला त्यांनी सांगितलं. त्यांच्यामुळे मी भजनानंदामध्ये आले आणि त्यामुळं खरंच आमूलाग्र बदल झाला आणि खूप खूप छान वाटतंय. भजनानंदासारखं एवढं मोठं व्यासपीठ मिळालंय आणि एवढ्या सगळ्या मैत्रिणी माऊली एवढ्या सगळ्या हुशार बुद्धिमान तुमच्यासारख्या अष्टपैलू माऊली भेटल्या, त्यामुळं खरंच अगदी कृतकृत्य वाटतंय. चला, भजनानंदाबद्दल हे 4 शब्दच फार महत्वाचे आहेत माऊली. आणि आणि खरंच आहे भजनानंदाने खूप आनंद दिलाय. अक्षरशः खूप जणांच्या गोळ्या सुटल्यात, खूप जणांचं काय काय बरं झालंय, खूप जण डिप्रेशन मधून बाहेर आलेत. तर मला एकच मला विचारायचंय की आता हा तुम्ही संसार तर सगळ्याला आहे आणि सर्वसामान्य आपण लोक आहेत, आपण आता तुम्ही सोडून समजा, कारण तुम्ही आहेत वेगळ्या पद्धतीच्या. मी आहे अशीच आहे मी काही वेगळी नाहीये, तुमच्यासारखीच आहे मी. तर मला म्हणायचं की सामान्य ज्या असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल 4 शब्द एखादं, की बाबा कसा छंद जोपासावा किंवा आपल्यासाठी कसा वेळ द्यावा? आता कसं आहे, आपण स्वतःची ओळख आधी स्वतःला व्हायला पाहिजे की आपण काय आहोत, कोण आहोत. आणि त्यामुळं मग जे आपल्यातले जे सुप्त गुण आहेत त्याला वाचनानं किंवा ऐकून श्रवण किंवा वाचन याच्यानं त्याला थोडी प्रगल्भता येते, ते करायला पाहिजे. आणि ते बायकांना सहसा मिळत नाही. खरं म्हणजे संसारामुळे थोडस दुर्लक्ष होतं. मुलं बाळांचं करिअर करायचं असते, त्यांना पुढं हे करायचं असते, पण स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि हा थोडासा वेळ जो आपण त्या पर्टिक्युलर वयात काढला तर आपल्याला 40 नंतर त्याचा भरपूर उपयोग होतो की जो मला आता मिळतो. अरे खरंच, तर हेच महत्वाचं आहे की त्या आपल्या त्या काळामध्ये तो वेळ आपण आपल्यासाठी दिला पाहिजे. म्हणजे पुढे चालून आपल्याला एकाकीपणा वाटत नाही किंवा जे आणि आपण आपल्या याच्यामध्ये राहतो, आपल्या लेवलला राहतो. कारण माणसाचं किती जरी वय वाढलं तरी मन मात्र 16 वर्षाचंच असते. त्याच्यामुळं मनासाठी का होईना पण आपल्याला वेळ दिला पाहिजे. हे तुम्ही फार अमूल्य असा संदेश दिलेला आहे सगळ्या माऊलींसाठी. तर चारोळी एखादी म्हणून दाखवा तुम्ही. चारोळी म्हणून दाखवते ना, 1 मिनिट. पहिली चारोळी म्हणून दाखवते. ज्या वेळेला मी सुरू केलं त्यावेळेस म्हणून दाखवते. रोज फुलावे रोज हसावे, जगतासाठी हसता फुलता प्रभू चरणी लीन व्हावे. वा, खरंच माऊली, खरंच खूप सुंदर, अतिशय सुंदर. तुम्हाला बोलून मला खूप आनंद झालाय आणि आपल्या भजनानंदाने आनंद होणारच आहे, प्रश्नच नाही. नीता माऊलींनी हे खूप मोठी अशी जबाबदारी समजा टाकली एकमेकीवर की तुम्ही करून पहा. त्यांच्या त्या प्रोत्साहनामुळेच हे आपण पाऊल उचलत आहोत किंवा असं समोरासमोर गप्पा मारत आहोत. तर आणि घरगुती स्त्रियांना दुसरं काय असतं माऊली याच्याशिवाय? तर काय विचारलं? नाही, प्रश्न माझा एवढाच होता, तुम्ही टेंबे स्वामीचं वाचन करताय तर त्याच्याशी काही आहे का आठवण काही तशी की टेंबे स्वामी तुमच्या? नाही, कसं झालं, मी लास्ट इयरला होते तेव्हा संत साहित्याचा अभ्यास माझा झाला होता. म्हणजे भागवत संप्रदायातील, वारकरी संप्रदायातील संतांचा अभ्यास माझा झाला होता. आणि हा दत्त संप्रदाय नक्की काय आहे ते, आणि टेंबे स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती नक्की काय आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं होतं. आणि एक आध्यात्मिक वाचन व्हावं आपल्याकडून.
म्हणून मी हे वाचायला एकदा मी पहिल्यांदा वाचलं होतं, म्हणजे नुसतं वाचलं, पण मला तेव्हा खरंच काही कळलं नाही, ते डोक्यावरूनच गेलं माझ्या, खरंच सांगते. पण आता मी ज्या वेळेला हे क्रमशः वाचन सुरू केलं ना, मला खरंच ते इतकं आत्मसात झालंय की मला खूप आवडलं. म्हणजे मला ते, म्हणजे एक शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, ती करून घेते. ती आपल्याकडून करून घेते. नाही आता तर त्या टेंबे स्वामीचं नाव म्हणजे खूप असं खूप मोठं व्यक्तिमत्व आणि खूप म्हणजे ते दैवीच, दत्ताचे अवतारच समजा. दत्ताचा अवतारच दुसरा. बरोबर. आणि इथं नरसोबाची वाडी आहे ना आमच्या इथं, 12 वर्ष ते इथं होते. बापरे. हो ना. औदुंबरला होते. पूर्ण भारतभर हिंडले ते, त्यामुळे काय प्रश्नच नाही. गरुडेश्वरला तर त्यांचं किती मोठं हे आहे. मी नर्मदा परिक्रमेच्या वेळेस बघितले माऊली, अनुभव केलाय. आणि खरंच तिथला अनुभव म्हणजे असं वाटतं की माहेर, जे आपल्या हृदयातलं माहेर आध्यात्मिक, ते माहेरच आहे तिथं, बाकी काहीच नाही दुसरं. हो अगदी. आणि त्यामुळे मला ते जाणून घ्यायचं होतं की नक्की म्हणजे काय आहे. आणि खरोखर म्हणजे दत्तभक्त जे एवढे आहेत ते का दत्तभक्त झाले हे कळलं मला या वाचनामुळे. अफाट साहित्य आहे त्यांचं, आणि इतकं सुंदर साहित्य आहे की ते म्हणजे आपण मी तर वर्णन करू शकत नाही. अगदी एक सुरुवातीचं अक्षर घेऊन त्यांनी पूर्ण ते काय हे केलेली आहे, सप्तशती केलेली आहे. तरी म्हणजे अद्भुतच, म्हणजे ते दैवीच आहे ते पूर्ण. ते काय असं अलौकिक काम आहे, ते लौकिक नाही साधं. अलौकिक म्हणजे अलौकिकच काम आहे ते खरंच. आणि वाचल्यावर ना खरोखर ते प्रसंग एक वाचताना ना खरंच आपलं मन भरून येते. नाही, डोळ्यात पाणी येतं. त्यांच्या त्या पत्नीचे जेव्हा ऐकलं ना ते पूर्ण, तर तुम्हाला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. कसं म्हणजे त्या काळामध्ये कसं स्त्रियांनी कसं वागल्यात त्या, असं. बरोबर. आणि लेखिकेनं पण या खूपच छान लिहिले. पियुष धारा म्हणून पुस्तक आहे, म्हणजे मोतीसारखंच आहे ते. त्याच्यामध्ये अगदी सुंदर वर्णन आहे, सगळं सुंदर, खूप छान डिटेल, बारीक सारीक सगळं छान लिहिलंय त्यांनी. त्यांच्यावरचा पिक्चर मी बघितला होता, याच्यावर स्क्रिप्ट छान आहे, त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. चालेल माऊली, खूप सुंदर असं तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला, भजनानंदासाठी वेळ दिला. आता तुमच्या बाकीच्या सर्व कार्याला शुभेच्छा. इथून पुढे अजून एखाद्या कविताचं पुस्तक तुमचं विमोचन व्हावं आणि ते आम्ही बघावं अशी. खूप धन्यवाद. बोलून खूप छान वाटलं. मुलाखत तुम्ही घेतली खूप छान. आणि तुमच्याकडून माझी मुलाखत घेतली गेली आहे ते त्याहून जास्त दुधात साखर. अरे माऊली. प्रतिभावान माऊलीला इथून नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. आणि नीता माऊलींचा हा उपक्रम खूपच छान आहे, खूपच म्हणजे खूपच छान आहे. त्यामुळे आणखीन भजनानंदाच्या आणखीन मैत्रिणी वाढल्या, आणखीन एकमेकींच्या जवळ गेलो आपण. जवळ गेलो, खरंच गेलो. आपला 8 नंबरचा ग्रुप तर खूपच सुंदर आहे, असा फुलला आहे एकदम. आता भजनानंदासाठी मी एक थोडंसं काहीतरी म्हणते माऊली. ऋणानुबंधाची फुले कधी कोमेजत नसतात. ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत राहत असतात. आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत राहत असतात. तर प्रतिभा माऊलीला नमस्कार. जय भजनानंद. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम.